स्त्री ईश्वराने निर्माण केलेलं एक महत्वपूर्ण देणगी म्हणता येईल. खरं तर स्त्रीला जर संधी मिळाली तर स्त्री काय करू शकते याचा परिचयच मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. सध्या मी एका अशा ऐतिहासिक जागेवर आहे. खरं तर हा ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम जे आहे ते या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ह्या ज्या ट्रस्टीच्या ज्या काही सदस्य असणार आहेत त्यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वारसा जो आहे तो जपण्याचा प्रयत्न करण्यात येतो. खरं तर प्रत्येक जण जेव्हा समाजात जन्म घेतो तेव्हा त्या समाजाप्रती काहीतरी देणगी देण्याचं काम जे असतं ते प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि हेच कर्तव्य जपण्याचं काम जे आहे ते कोतवालवाडी ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मी आहे नेरळ येथील कोतवाल ट्रस्ट या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर माझ्यासोबत संध्या मॅडम असणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खरं तर हे जे आपण गाव पाहिलं तर अतिशय दुर्गम आणि दुर्मिळ आदिवासी बहुल गाव मानलं जातं, परंतु या ठिकाणी अशा प्रकारे क्रांती घडून आणण्याचं काम जे आहे ते संध्या मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे. एकंदरीतच स्वतः संध्या मॅम असणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. कालचं छोटस रोपटं आता एक वटवृक्ष म्हणून फुललंय. कशी होती ही कहाणी स्वतः संध्या मॅम कडून आपण जाणून घ्या. मॅम, खूप स्वागत आहे आपलं. एकंदरीतच कोतवालवाडी ट्रस्ट आज एक नावारूपाला आलेलं एक वटवृक्ष म्हणेल. कसं झालं हे सुरुवात आणि काय एकंदरीत संकल्पना होती? मी इथे ह्या ग्रामीण भागात वाढले. इथे माझ्या समोर मी जे काही मृत्यू बघितले, सर्पदंशाने झालेले मृत्यू असोत की बाळणपणामध्ये जी बाई मुलगी गरोदर आहे आणि तिला ब्लिडिंग होत आहे आणि मग तिचा नंतर मृत्यू झालाय, हे सगळं बघत असताना खूप असहाय्य वाटत असे आणि आपण त्यांना मदतरूप होऊ शकत नाही ह्याचं फार वाईट वाटत असे. तर तेव्हाच मी ठरवलं होतं की मग मी त्यानंतर हाफकिन इन्स्टिट्यूट परळ इथे सर्पदंशाच्या विषयावर MSc पर्यंत शिक्षण घेतलं. त्या संस्थेमध्ये क्लास 1 ऑफिसर नोकरी केल्यानंतर ह्या कोतवालवाडी या संस्थेमध्ये इथे खूप मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा हौतात्म्य ह्या जागेला हा इतिहास आहे आणि मग त्यांच्या मित्रांनी त्यांच्या हौतात्म्याची आठवण ठेवण्यासाठी 50 एकरवर हा कोतवालवाडी ट्रस्ट हरिभाऊ भडसावळे यांनी स्थापन केला. ह्याच्यामध्ये ग्रामीण विकास ह्याचं त्यांनी सदोदित पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि वसतिगृह सुरू केलं. मी जेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर 2002 ह्या साली मी इथे जॉईन केलं, तर त्याला आता 25 वर्ष 24 वर्ष होत आली. त्याच्यामध्ये महिलांचं शिक्षण होणं हे घराघरांमधून जर एक महिला शिकली तर ती कुटुंब घडवू शकते. हा अनुभव मी स्वतः घेतलेला होता आणि मला पाहिजे होतं की माझ्या वाड्यातली महिला जर शिकली, तिला जर कळलं की छोट्या बाळाचं डिहायड्रेशन मी कसं थोपवू किंवा ही केस जी आहे ही इन्फेक्शियस आहे की ही केस कशी बरी होऊ शकते. एखाद्या पेशंटला जो 15 मिनिटं अर्धा तास हा जो अत्यंत गोल्डन पिरियड असतो की ग्रामीण खेडेगावातनं एखाद्या स्त्रीला जर वाचवायचं असेल, एखाद्या माणसाला ब्लीड होताना त्याचं रक्तस्राव होत असताना वाचवायचं असेल तर ते कसं वाचवायचं हे आम्ही शिकवतो. आणि ते शिकवता शिकवता लार्सन अँड ट्युब्रो सारख्या कंपनीने आम्हाला हेरलं. त्यांनीच आमच्याकडे येऊन आपल्याबरोबर कोलॅबोरेशन मध्ये 2012 साली हेल्थकेअर मधला कोर्स सुरू केला. त्या कोर्सला आम्हाला त्यांनी हळूहळू आता सरकारी योजनेमधून स्किल इंडियाचे रोजगाराचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमधून NSDCच्या कोर्सेसमधून नर्सिंगचे कोर्स आम्ही सुरू केले. त्याचबरोबर वात्सल्य ट्रस्ट आमच्या बरोबर आलं आणि मग आम्ही PAP असा 1 वर्षाचा नर्सिंगचा कोर्स सुरू केला. मग त्या दोन्ही नर्सिंगमध्ये जेव्हा कोविड ची साथ आली होती, COVID-19, ह्या काळामध्ये आपल्या ह्या मुलींनी अत्यंत वाखाणण्याजोगं काम केलं. त्यांच्यामुळे कितीतरी ह्या इथल्या इमर्जन्सी हॉस्पिटल्स चालले. कोविडमध्ये त्यांनी घरोघरी जाऊन सिनियर सिटीजन्सची सेवा होती आणि मग धीरूभाई अंबानींचं जे हॉस्पिटल होतं अंधेरीचं, त्यांची गाडी आमच्याकडे यायची, आमच्या मुलींना नर्स म्हणून घेऊन जात होते. अशा पद्धतीने होता ना आपल्याला आपली प्रगती दिसत राहिली. त्यामुळेच आपण शिवण क्लास, आता आपल्याकडे ब्युटिशियनचा कोर्स सुरू केलेला आहे आणि कॉम्प्युटरचा कोर्स जो आहे
हा आता महत्वाचा अशासाठी ठरतो कारण आजकाल हॉस्पिटल्समध्ये सगळ्या मुलींना कॉम्प्युटर येणं गरजेचं आहे. त्यामुळे तोच कोर्स नर्सिंगचा करतात आणि त्याच्याच बरोबरीने संध्याकाळी कॉम्प्युटरचा वात्सल्यचा कोर्स करतात. असा आपल्याला त्यामुळे आपण दिवसेंदिवस बघतो आहोत की चांगलं यश आपल्याला मिळतं आहे. आणि 3,500 ग्रामीण महिला 3,500 ग्रामीण महिला जेव्हा स्वावलंबी झालेल्या आहेत तर हेच आमचं मोठं यश आहे. मला तुमच्या चॅनलचं खूप कौतुक आणि अभिमान थँक्यू म्हणते मी की आजपर्यंत आमच्या ह्या कामाला एवढं मोठं सोशल मीडियावर सांगण्याचं जे काम आहे ते आजपर्यंत नव्हतं झालं जे तुम्ही करताय. आणि आपल्या ह्या महिलांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही नवीन महिला आमच्याकडे येऊ शकतील आपल्या या माहितीमुळे. आपले जे लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबलचे कोर्स आहेत तो 3च महिन्याचा आहे आणि तो फ्री आहे, तो विनामूल्य आहे. परंतु जो 1 वर्षाचा कोर्स आहे त्याला फी आहे. ब्युटिशियनचा जो कोर्स आहे वात्सल्य ट्रस्टचा त्याला सुद्धा खर्च असल्यामुळे तो आम्हाला मिळत नसल्यामुळे त्याला आम्ही एक माफक 500 रुपये महिना अशी फी आकारतो. आणि अशा पद्धतीने आज आपल्याकडे दिवसाला 200 विद्यार्थिनी येऊन स्वयंरोजगारासाठी येतात. खूप स्वप्न उराशी बाळगून त्या येतात आणि त्या स्वप्न पूर्ती करून जाताना जेव्हा दिसतात तेव्हा असं वाटतं की ह्या हौतात्म्यांचं हौतात्म्य आणि ह्या स्वातंत्र्य सैनिकांचं जे स्वप्न ते पुरं करायला आम्ही कुठेतरी छोटंसं आमचं योगदान देत आहोत. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. शेवटचा प्रश्न अगदी, आज हजारो विद्यार्थी या ट्रस्टने घडवलेत तर एकंदरीतच तुम्हाला असेल किंवा तुमच्या टीमला असेल ऊर्जा येते कुठून नेमकी काम करण्याची? आणि दुसरा प्रश्न असा असेल की एकंदरीतच पाहतो की एखादी विद्यार्थिनी जेव्हा इकडे येते घडते आणि ती जेव्हा जाते जॉबसाठी किंवा काय, मग तेव्हा भावना काय असते? कारण एक बाउंडिंग असते, एक तुमचं प्रेम असतं, जिव्हाळा असतो, आणि जेव्हा अचानक ती व्यक्ती जाते तेव्हा काय भावना असते? हे इथे ऊर्जा स्त्रोत्र आमच्या समोर उभे आहेत दोघ जण की जे दिवसाचे 24 तास त्यांना कमी पडायचे आणि ह्या लोकांनी जे एवढं मोठं काम केलं की मला असं म्हणजे कोणी म्हटलं की संध्या तू खूप काम करते तर मला असं वाटतं नाही, मी अजून ह्यांच्या पायपुसण्याशी सुद्धा पोहोचत नाही. आणि ऊर्जा स्तोत्र अर्थातच ह्या स्वातंत्र्य सैनिक आणि कर्जत तालुक्यामध्ये ज्या बदलापूर मध्ये आपण भाई कोतवालांचा चौक बघतो, सगळीकडे आपण भाई कोतवालांचं नाव बघतो. भाई कोतवालांनी इथे जे ह्या तालुक्यामध्ये बी पेरून ठेवलंय तेच आपण पुढे नेतो आहोत. आणि आदिवासी महिलांना मी येणाऱ्या महिलांना सांगते की तुमचं सगळ्यात फोर्टे, व्हॉट इज युअर मोस्ट फोर्टे, तुमचं सगळ्यात बलस्थान काय आहे? तर आपण तासनतास काम करू शकतो, तासनतास मेहनत करू शकतो. आणि जेव्हा या मुली जातात त्यांनी हेच बलस्थान पुढे वाढवावं. आज आपल्या सक्सेस स्टोरीज खूप आहेत. आपल्याकडे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आता 20 मुलींना काम लागलेलं आहे. सह्याद्री हॉस्पिटल पुणे इथे गेली 4 वर्ष आपल्या 10-10 मुली अशा कामाला जात आहेत. सोलापूरमध्ये जात आहेत. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, नेरळ, कर्जत, खोपोली ह्या सगळीकडच्या कुठल्याही छोट्या आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण गेलात तर तिथे तुम्हाला हसरी मुलगी जर दिसली तर तिला विचारलं तर ती कोतवालवाडी ट्रस्टची विद्यार्थिनी असते. आणि डॉक्टर लोक आम्हाला हे विचारतात, असं वाटतं आमची मुलगी सासरी जातीये, हिने नीट वागावं आणि नीट काम करावं आणि जेणेकरून आपल्या कर्जत तालुक्यातल्या माणसांना जीवदान मिळावं, योग्य वेळेला मेडिकल हेल्प मिळावी, हेच आमचं उद्देश आहे. तर ज्यांना हे करायचं आहे त्यांनी जरूर आमच्या बरोबर यावं ही विनंती. तर एकंदरीतच पाहू शकतो ऐतिहासिक वारसा लाभलेला असं हे नेरळ शहर आहे आणि त्या ऐतिहासिक वारसाचं जतन करण्याचं काम जे आहे ते कोतवालवाडी ट्रस्ट, संध्या मॅम आणि त्यांची एकंदरीतच टीम या ठिकाणी करते. जर आपण पाहिलं तर हजारो गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी घडवलेत जे आज गरुड झेप घेऊन आपल्या तालुक्याचं, आपल्या शहराचं, आपल्या देशाचं नावलौकिक असं कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. तुर्तास इतकंच. या व्हिडिओची सर्व डिटेल जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. धन्यवाद.